नंदुरबार येथून निघालेला शेतकरी पायी विराड मोर्चा आता नाशिकमध्ये धडकणार आहे आणि यामध्ये जवळपास 10 ते 15 हजार शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी असणार आहेत। नाशिक शहरामध्ये आल्यावर आदिवासी विकास आयुक्तांना शिष्टमंडळ निवेदन देणार असून आता नाशिकमध्ये पांडवलेणी परिसरामध्ये हा मोर्चा मुक्कामी असेल। तब्बल 250हून 300 किलोमीटर पर्यंत धुळे मालेगाव या मार्गस्थ आदिवासी बांधव जे ते बिडार मोर्चा घेऊन आता नाशिकमध्ये धडक दिलेले आहे। आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने मोर्चेकरी जे ते आदिवासी बांधव याच्यात सहभागी झालेले। खरं तर एकीकडे अधिवेशन सुरू आहे, दुसरीकडे हा विराट मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। तर गेल्या 3 पिढ्यांपासून आदिवासी बांधव जे ते आपल्या हक्कासाठी लढाई करत आहेत। वन हक्क जमीन कायद्यासंदर्भातली एक मागणी तुमची? आमची प्रमुख मागणी अशी आहे, वन हक्क कायदा होऊन आता 13 ते 14 वर्ष पूर्ण होत आहे, पण तरी अद्याप एकही आदिवासी शेतकऱ्यांना हक्काचा सातबारा मिळालेला नाही। तो हक्काचा सातबारा असा मिळाला पाहिजे की भोगवाटेवर आपला हक्क महाराष्ट्र वने म्हणून सातबारा देत आहेत। तर आमचं मागणी असेल तर पक्का सातबारा जो व्यक्ती असेल त्याच्या नावाने मिळाला पाहिजे। शिष्टमंडळाचे आता आयुक्तांशी असेल, आदिवासी आयुक्त असतील किंवा सरकार असेल यांच्याशी चर्चा चाललेली आहे। सकारात्मक चर्चा नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल? जर आम्हाला शासनाने जर सकारात्मक पाऊल जर नाही होकार जर नाही दिला तर आम्ही मुंबईच्या दिशेने अजून पुढे जाऊ आणि मुंबई या मंत्रालयाला आम्ही धडकू आणि ही आमचे ठाम निर्णय आहे। आपण बघितलं असेल की अनेक मागण्या घेऊन बिडार मोर्चा जो आहे तो आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। खरं तर मागण्या या ठिकाणी जर सरकारने मान्य नाही केल्या तर आमचा हा जो मोर्चा आहे हा मुंबईत या ठिकाणी पोहोचेल आणि विधान भवनावरती धडक देईल। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह खुशाल पाटील, पुढारी न्यूज, नाशिक।